मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हे चौघेही मिळून फार्म हाऊसवर चाललेले असतात. तेव्हा जीवा तर खूप टेन्शनमध्ये असतो. त्याला काही सुचत नसतं. त्याला असं वाटत असतं की कधी एकदा मी फार्म हाऊसवर जाईल आणि माझ्या रूममध्ये जाऊन आमचे सगळे काव्याचे आणि माझे जे काही फोटोज होते, ज्या सगळ्या आठवणी होत्या तर पूर्णपणे काढून टाकेल. कारण मिथून काका तेथे गेला आहे. जर माझ्या रूममध्ये तो गेला आणि त्याने हे सगळं पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. जीवाला आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्याला आता नंदिनीचं बोलणं आठवतं. आपण तुमचा वाढदिवस उद्या पनवेलच्या फार्म हाऊसवरच साजरा करणार आहोत. त्याचबरोबर काव्याने दिलेली ती धमकी की तुझा जो उद्याचा वाढदिवस आहे ना, तो कायमच तुझ्या लक्षात राहील. मग आता ते तिघेही वेगवेगळ्या विचारात असतात. काव्या मात्र गालात हसते आणि जीवाकडे सतत डोकावून पाहते. तेव्हा जीवाला सारख्या सारख्या त्या आठवणी आठवतात की आम्ही जेव्हा ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली होती तेव्हाचे सर्व फोटोज तेथे आहे. मग आता तो घाम पुसतो आणि म्हणतो माझ्या अगोदर जर तेथे काका पोहोचला तर वाट लागेल. त्यानंतर काव्य आता चिप्स खात असते. तेव्हा ती आता हळूच जीवाकडे पाहते आणि म्हणते बड्डे बॉय चिप्स घेणार का? तेव्हा आता जीवा नको असं म्हणतो. तेव्हा पार्थ म्हणतो अरे घे जीवा, तुझ्या आवडीचे चिप्स आहेत. तरीही जीवा आता नकारच देतो. तेव्हा काव्या म्हणते असू देत, बहुतेक ना त्यांच्या आवडी बदलल्या असतील. तेव्हा जीवा हळूच काव्याकडे पाहतो आणि त्याचं मन त्याला खात असतं. कारण काव्याने तसा टोमनाच मारलेला असतो. इकडे मिथून आता फार्म हाऊसवर पोहोचलेला असतो. तेव्हा तो गेट उघडतो आणि आतमध्ये जात स्वतःशीच हसत असतो आणि म्हणतो आय लाईक धिस. पोचलो बाबा एकदाचा फार्म हाऊसवर, असं म्हणून तो स्वतःशीच बडबडत राहतो की अरे मिथून तू किती महिन्यांनी आलास इथे. आता जीवाची खोली, पार्थची खोली, गेस्ट रूम या सगळ्यांवर अगदी धूळ चढली असणार. आता मिथून राव तुमचा ना रामागडी होणार. तुम्हालाच साफसफाई करावी लागणार. आय डोंट लाईक धिस. कारण आमचे हिरो हिरोईन येणार कारमध्ये मस्तपैकी अगदी एसी मध्ये आणि तुम्ही राब राब राबा. बहिणी साहेबांनी माझ्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे ना, तर निभावीच लागेल ना. आता हे एकदा चौघे इकडे येऊ द्यात. या चौघांचा संसार मीच मार्गी लावणार. चला आता मिथून राव साफसफाई करायला, असं म्हणून ते आतमध्ये जायला निघतात. इकडे आता जीवा एकदमच टेन्शनमध्ये असतो. त्यामुळे नंदिनी आता राहून विचारतेच जीवा तुम्ही ठीक आहात ना? कारण गाडीत बसल्यापासून तुम्ही काहीच बोलला नाही आहात ना, म्हणून विचारलं. तेव्हा पार्थ हसतो आणि म्हणतो अरे तेच तर मी विचारतोय. अरे तू देशमुखांची शान आहेस, प्रवासाची जान आहेस. आता तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा जेव्हा प्रवास करायला निघतो ना, या जीवाची नेहमी भंकस चाललेली असते आणि नुसत्या गप्पा सुद्धा चाललेल्या असतात. तेव्हा नंदिनी हसतच विचारते अच्छा असं आहे का? मग पुढे पार्थ म्हणतो याच्या जोडीला आहे मिथून काका. दोघेही अगदी भंकस करतात नेहमी. तेव्हा नंदिनी विचारते अच्छा मिथून काका का? मला तर हे माहीतच नव्हतं. तेव्हा जीवा टेन्शनमध्ये असतो आणि तो आता घाम पुसतो. कारण त्याला आता खूपच घाम आलेला असतो. पार्थ हा त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो आणि त्याला विचारतो एसी तर फुल आहे आणि जीवा तुला घाम का येतोय? तर आता जीवा थोडा गडबडतो, गोंधळतो आणि म्हणतो मी ओके आहे. तेव्हा नंदिनी विचारते जीवा मला खरं सांगा, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? तेव्हा काव्या म्हणते त्यांना बरं वाटत नसेल ना पार्थ, तर पुढे मेडिकल आहे, थांबवा, आपण औषध घेऊ ना त्यांच्यासाठी. तर आता जीवाची हे सगळं सहन करता करता खूपच तारांबळ उडालेली असते. तेव्हा पार्थ म्हणतो हो पुढेच मेडिकल आहे, मी आता थांबवतो. तेव्हा जीवा म्हणतो नाही नाही, गाडी कुठेही थांबवण्याची गरज नाही, आपण लवकरात लवकर फार्म हाऊसवर जाऊयात. तेव्हा पार्थ म्हणतो अरे हो हो हो, सगळ्यात जास्त तूच एक्साइट आहे तिकडे जाण्यासाठी. तेव्हा जीवा मनातच विचार करतो एक्साइटेड, इथे भीतीने हार्ट अटॅक येण्याची वेळ आली. कारण काकाला सुद्धा निघाल्यापासून किती फोन केले पण त्याचे फोनच लागत नाहीत. हे नक्की काय चाललं असेल, मिथून काकाच्या हाताला काही लागलं तर नसेल ना, असं म्हणून तो हळूच मागे काव्याकडे पाहतो. तर काव्या अगदी ॲटिट्यूडमध्येच त्याच्याकडे पाहते. कारण काव्याला माहीत असतं आज काहीही झालं तरी त्याच्या रूममध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या मिथून काका पाहणार आणि मी सगळ्यांना ते सगळे पुरावे दाखवून आमच्या प्रेमाचा स्फोट करणार. दुसरीकडे मिथून फार्म हाऊसवर पोहोचलेला असतो. त्यावेळी तो लगेचच साफसफाईला लागतो आणि मग त्यानंतर मोठ्याने गाणी लावतो. गाणं म्हणता म्हणता अगदी नाचत असतो. साफसफाई जेव्हा करू लागतो ना, तेवढ्यातच त्याला कुणाचा तरी फोन येतो. त्याच्या हातात जो वायफर असतो त्याला वाटतं की याच्यातून कसा आवाज येत असेल. मग नंतर त्याच्या लक्षात येतं बापरे, तर फोन मधून येतोय. मग तो फोन पाहतो तर आता
मानिनीचा कॉल आलेला असतो. तेव्हा तो कॉल रिसीव करतो आणि म्हणतो, हॅलो वहिनी, बोला, हाव आर यू. तेव्हा मानिनी आता म्हणते, आय एम फाईन, थँक्यू मिथुन भाऊजी. मग आता मिथुन हसतो आणि म्हणतो, वहिनी फारच मोकळ्या दिसता आहात तुम्ही. अहो काय म्हणताय काय तुम्ही. तेव्हा मानिनी म्हणते, काही नाही, मी अगदी निवांत, मी आणि माझी काकडी. तेव्हा मिथुन म्हणतो, अरे वा वा, काकडी, मला ना काकडीची कोशिंबीर खूप आवडते हा. आता एक काम करा वहिनी, मस्त शेंगदाणे टाका आणि मस्त कोथिंबीर फेकून मारा मला, मला ना खूप आवडते. तेव्हा मानिनी म्हणते, नाही हो मिथुन भाऊजी, अहो मी काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवून अगदी शांत बसलीये. त्याच्या अगोदर मी फेस पॅक लावला, आता बर्फ सुद्धा लावणार आहे. आता मस्त सेल्फ पॅम्परिंग सुरू आहे. आता घर रिकामं झालंय ना, त्यामुळे जरा स्वतःचे लाड करून घेतीये. तेव्हा मिथुन आश्चर्याने विचारतो, घर रिकामं आहे म्हणजे? पोरं निघाली सुद्धा? अहो काय बोलताय काय वहिनी तुम्ही. तेव्हा मानिनी सांगते, अहो पोरं केव्हाच निघाली, अहो 2 तास झाले, आता पोहोचतील सुद्धा. तेव्हा मिथुन म्हणतो की अहो वहिनी 2 तास झाले आणि तुम्ही आत्ता फोन करून सांगताय, मला हे अजिबातच आवडलेलं नाही हा वहिनी. तेव्हा मानिनी म्हणते, केव्हापासून मी फोन करतेय पण तिथे रेंजच नाही, मग मी तरी काय करणार. तेव्हा आता मिथुन म्हणतो, ओके, पोरं यायच्या आत मी सगळं काही आवरून टाकतो, नाहीतर आल्यावर ते मलाच बोलत राहतील. मग आता मानिनी डोक्यालाच हात लावते आणि डोळ्यावरच्या काकड्या काढते आणि विचारते, काय आवरायला घेतो म्हणजे? अहो एक मिनिट, तुम्ही सकाळपासून तिथे आहात ना, मग अजून आवरून नाही झालं का. तेव्हा मिथुन म्हणतो, अहो वहिनी सगळं आवरून झालंय, वरच्या रूम आवरून झाल्यात आणि आता फक्त हॉल बाकी आहे, आता फक्त जीवाची रूम राहिलीये, मग सगळं डन डनाडन, ओके ना, असं म्हणून तो आता मानिनीला सांगतो. तेव्हा मानिनी म्हणते, ओके, अगदी छान छान, पण मिथुन भाऊजी अगदी मनापासून तुम्हाला थँक्यू. हो, तुम्ही तिथे आहात ना म्हणून मी अगदी निश्चिंत आहे. मला ना खरंच खूप छान वाटतंय, असं ना आतून अगदी पॉझिटिव्ह वाटतंय. असं वाटतंय आज जीवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चौघांच्या नात्यामधला गुंता सुद्धा सुटून जाईल. तेव्हा मिथुन म्हणतो, अहो वहिनी सुटेल सुटेल, अजिबात काळजी करू नका, नक्की सुटणार म्हणजे सुटणारच. तेव्हा मानिनी म्हणते, सुटायलाच हवा, कारण जीवाच्या वाढदिवसासाठी का होईना चौघांनीही अगदी एकत्र यायला हवं. तेव्हा आता मिथुन म्हणतो, वहिनी अगर किसी चीज को दिल से चाहो तो, असं म्हटल्याबरोबर पुढे तो डायलॉग बोलून दाखवणार असतो. पण त्याचवेळी मानिनी म्हणते, हिंदी नको, शुद्ध मराठीत बोला बरं. मग मिथुन म्हणतो, बरं मी मातृभाषेत सांगतो. आता वहिनी मी तुम्हाला इतकंच सांगेन, आपल्याला जे वाटतं ना ते होणार, छान होणार, सुंदर होणार आणि कमाल होणार आणि आउटस्टँडिंग होणार, मी सांगतोय तुम्हाला. तेव्हा मानिनी आता त्याची एक्साइटमेंट पाहून म्हणते, पुरे आता. अहो मिथुन भाऊजी पुरे, बोलत बसू नका, तुमचं आवरून झालेलं नाहीये, पोरं केव्हा सुद्धा येऊ शकतात. तेव्हा मिथुन म्हणतो, आवरतो हा, अगदी पटापट सगळं काही आवरतो. आता हॉल नंतर आवरतो, मी ना अगोदर जीवाची रूम आवरून घेतो, कारण कसं आहे ना, आल्या आल्या त्याला आराम करावा लागेल आणि जीवा जर इथे आला, त्याची रूम साफ दिसली नाही तर तो कटकट घालेल उगीच, त्यामुळे मी आता ठेवतो. मग मानिनी बाय असं म्हणून फोन ठेवते आणि तिथे मिथुन असल्यामुळे तिला आता जरा रिलॅक्स वाटतं आणि मग ती आपली एकटीच विचार करत बसते. तर दुसरीकडे मिथुन म्हणतो, चला चला, आता मला जीवाची रूम साफ करायला हवी, असं म्हणून जीवाच्या रूमकडे तो येत लगेचच कुलूप उघडतो आणि आतमध्ये जातो आणि पाहतो तर तेथे हार्ट शेपचे सर्व बलून्स असतात आणि काव्या व जीवाचे प्रेमाचे एकत्र फोटोज लावलेले असतात. तेव्हा ते फोटो पाहून आता मिथुन डोक्यातली टोपीच काढतो आणि त्याला प्रचंड धक्का बसतो. इकडे जीवा आणि पार्थ, त्याचबरोबर काव्या आणि नंदिनी हे फार्म हाऊसवर येऊन पोहोचतात. पार्थ सर्वांना सांगतो, आलं फार्म हाऊस. तेव्हा जीवा आता घाईतच गाडीतून उतरतो आणि आतमध्ये धाव घेतो. तर पार्थ नंदिनीला प्रश्न पडतो, हे काय नक्की चाललंय जीवाचं, कारण तो आतमध्ये का असा पळाला. तर काव्याला माहीत असतं हा नक्की कशासाठी आतमध्ये गेलाय, म्हणून ती आता गालातच हसते. इकडे आता मिथुनने सर्व फोटोज वगैरे पाहिलेले असतात. तेव्हा तो आता प्रचंड धक्क्यानेच त्या सर्व फोटोंकडे पाहतो. तर जीवा आता तेवढ्यातच तेथे येऊन पोहोचतो आणि कधी एकदा रूममध्ये जाईल असं त्याला होतं. मग आता तो स्वतः रूममध्ये जातो तर समोर मिथुन असतो. मग आता तो सुद्धा ते फोटोंकडे पाहतच राहतो. मिथुन आता आश्चर्याने जीवाकडे पाहत असतो. तेव्हा मिथुन पुढे जाऊन विचारतो, हे काय आहे जीवा, अरे तुझं आणि काव्याचं एकमेकांवर प्रेम होतं. आता मिथुनच्या तोंडून हे ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा जीवा विचारतो, तू का आलास काका इकडे. तेव्हा मिथुन म्हणतो, का आलास असं का विचारतोस रे तू जीवा, अरे तुमच्या चौघांच्या नात्यांचा गुंता सोडवायला मी इथे आलो.
पण इथे आल्यानंतर जे मला ते दिसलं तेव्हा मला समजलं गुंता तर वाढत चाललाय कुणामुळे आणि कशामुळे नक्की हा होतोय. अरे निदान तू तुझ्याबद्दल आणि काव्याबद्दल सांगायला तरी हवं होतंस. आता तरी काय आहे ना ते खरं खरं बोल, तू तोंड उघड असं म्हणून रागात असतो जीवाला जाब विचारतो. तेव्हा जीवा म्हणतो सांगतो काका मी सांगतो, अगदी सगळं काही सांगतो. पण आत्ता आपण हे सगळं काढूयात का, हे लपवून ठेवूयात का? जर हे पार्थ आणि नंदिनीला समजलं तर सगळं संपून जाईल, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्लीज त्यामुळे आपण हे लपवून ठेवूयात ना असं म्हणून ते सगळे आता तयारी काढणार असतात. त्याच वेळी आता काव्या तेथे येते आणि म्हणते जीवा आता खूप लेट झालंय समजलं, कारण लपवाछपवी करून आता काहीही उपयोग नाहीये. तेव्हा जीवाला मोठा धक्काच बसतो की काव्याने हे सगळं ऐकलं आणि ती मला आता अडवणार. तेवढ्यातच पार्थ आणि नंदिनी सुद्धा धावत तेथे येतात. तेव्हा नंदिनी आणि पार्थ हे दोघेही जीवा आणि काव्याकडे पाहतच राहतात. त्या दोघांनाही आता खूप मोठा शॉक बसलेला असतो की हे सत्य आम्हाला तर माहीतच नव्हतं. नंदिनीचा चेहरा क्षणातच पडतो तर जीवा आपली नजर नंदिनीपासून चोरतो. तेव्हा हे सगळे फोटोज, ती सगळी ग्रीटिंग्स कार्ड, त्याचबरोबर सगळ्या भेटवस्तू पाहून आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती जीवासमोर जाऊन उभी राहते. काव्या मात्र तिच्या मताबद्दल खूपच कॉन्फिडंट असते, त्यामुळे तिला अजिबात त्याचं काही वाटत नाही. तर पार्थसुद्धा सगळ्या फोटोजकडे पाहत असतो. तेव्हा नंदिनी विचारते जीवा म्हणजे तुमच्या छातीवर जो टॅटू आहे तो माझ्या बहिणीच्या नावाचा आहे, तो काव्याच्या नावाचा आहे का असा ती जाब विचारते. तेव्हा जीवा धक्क्यानेच काव्याकडे पाहतो. पण आता या सगळ्यांपासून त्याला एकही गोष्ट लपवता येणार नसते, कारण जीवाने आजपर्यंत जे सत्य नंदिनीपासून लपवलेलं असतं त्या सत्याचा आता उलगडा फायनली झालेला असतो. तर आता पार्थसुद्धा खूपच रागात दोघांकडे पाहतो. त्यानंतर नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती अगदी इमोशनल होत विचारते काय हो तुम्ही इतके दिवस माझ्याशी अगदी खोटं बोललात. आता जीवाकडे एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं. मग आता काव्या त्याच्याकडे पाहते. तेव्हा पार्थसुद्धा काव्याला जाब विचारतो याच्यासाठीच तुम्हाला माझ्याकडून डिवोर्स हवा होता का. तेव्हा काव्या तोंडातून एक शब्द देखील काढत नाही. मग पार्थ विचारतो हो ना, बोला की यासाठीच हवा होता ना डिवोर्स. तेव्हा काव्या म्हणते हो यासाठीच मला तुमच्याकडून डिवोर्स हवा आहे. मग आता काव्या दोघांनाही सांगते की ताई आणि पार्थ तुम्ही दोघेही ऐका, कारण जीवाचं आणि माझं एकमेकांवर गेल्या वर्षभरापासून प्रेम होतं आणि अजूनही आमचं एकमेकांवर प्रेम आहे असं जेव्हा ती स्पष्टपणे सांगते तेव्हा पार्थ आणि नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या दोघांनाही आता प्रचंड धक्का बसतो. त्यानंतर नंदिनी आणि पार्थ दोघेही जीवाकडे पाहतात. आता जीवाला तोंड त्यांना दाखवायची सुद्धा भीती वाटत असते, त्याचबरोबर लाजसुद्धा वाटत असते, कारण तो त्यांच्या नजरेतून अगदी पडलेलाच असतो. त्यानंतर काव्या रडते आणि म्हणते आमच्यातला हा गोड भूतकाळ आम्हाला सांगता आला नाही, कारण हे क्रॉस मॅरेज झालं ना म्हणून आम्हाला हे सगळं काही लपवून ठेवावं लागलं. आणि जीवा मला लग्नाच्या दिवशी सुद्धा बोलत होता चल आपण जाऊयात, सगळ्यांना सगळं काही सांगून टाकू, पण त्या दिवशी हिम्मत नाही झाली माझी ताई. पण तुला सांगते आज ती वेळ आलीये. मग आता काव्या रडतच त्या दोघांसमोर हात जोडते आणि म्हणते तुम्हाला आता सगळं कळलंय ना, त्यामुळे प्लीज आता लवकरात लवकर सर्वांनी हे सत्य स्वीकारा. मग आता मिथून सुद्धा धक्क्यानेच काव्याकडे पाहतो. त्यानंतर काव्या म्हणते हे सगळं काही मला सर्वांसमोर बोलायची हिम्मतच होत नव्हती. मी तुम्हा दोघांना हे सांगायचं ठरवलं होतं, परंतु मला हे सांगता येत नव्हतं कारण हिम्मतच होत नव्हती. पण आज तुम्हाला तर सत्य समजलंच आहे ना, आता तुम्ही दोघेही मला आणि जीवाला समजून घ्या प्लीज असं म्हणून ती आता रिक्वेस्ट करते. तर नंदिनी अजूनही धक्क्याने जीवाकडे पाहत असते, कारण तिला आता विश्वासच बसत नसतो चांगला असणारा जीवा मला एवढा मोठा धक्का देऊ शकतो आणि त्याचबरोबर धोका देऊ शकतो. मग त्यानंतर काव्या सर्वांना स्पष्टपणे सांगते हे पहा आमच्या बाबतीमध्ये लग्नानंतर प्रेम हे कधीही शक्यच नाही, कारण आमचं एकमेकांवर अजूनही तितकंच प्रेम आहे. तेव्हा नंदिनी आता जीवाकडे तर पार्थ काव्याकडे पाहतच राहतो, कारण बेधडक काव्याने आता सगळ्यांना सगळं काही सांगून टाकलेलं असतं. मग आता ती कळकळीची विनंती करत जीवाला म्हणते जीवा तू बोल ना, या सगळ्यांना सांग ना की माझ्यावर तू जीवापाड प्रेम करतोस म्हणून. आता बोलायला काय झालं जीवा तुला, सांग ना तू प्लीज. तेव्हा नंदिनी आणि पार्थ हे दोघेही जीवाच्या उत्तराची आता वाट पाहत असतात की कधी एकदा जीवा बोलतोय खरं आहे की खोटं आहे. तेव्हा नंदिनी रडतच विचारते काय हो तुम्ही आणि काव्या
म्हणून ती त्याचा समाचार घेते, त्याला जाब विचारते. म्हणते म्हणजे गेला 1 महिनाभर तुम्ही दोघांनीही माझी आणि पार्थची अगदी फसवणूकच केली. हे पहा जीवा, मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं होतं, एक वेळ माझं नुकसान झालेलं मी सहन करू शकते, पण माझी झालेली अशी फसवणूक मी कधीही सहन करू शकत नाही. तरीही सुद्धा गेली 1 महिनाभर तुम्ही माझी एवढी मोठी फसवणूक करताय, असा ती त्याला जाब विचारते. अहो, तुम्हाला एकदा सुद्धा सांगावंसं नाही वाटलं का मला? आणि प्रत्यक्षाने माझा तिरस्कार करत राहिला ते यासाठीच का? अहो, हे कारण मला अगोदर का नाही सांगितलं तुम्ही? असं म्हणून ती त्याला जाब विचारते. तर जीवाकडे आता नंदिनीच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नसतं. तर काव्या सुद्धा आता खूप रडत असते, कारण तिच्या नंदिनीताईचा विश्वासघात आता जीवाने केलेला असतो. तर पार्थ सुद्धा आता काव्याकडे खूप वेळ पाहतच राहतो. त्याला आता तिला काय बोलावं ना तेच कळत नसतं. मग त्यानंतर नंदिनी म्हणते की जर माझी बहीण तिचं कुणावर प्रेम आहे ना हे माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकत नसेल तर माझा काय उपयोग? तर मी कुठेतरी कमीच पडले ना. ती माझ्यापासून अगदी दुरावलीच गेली आहेत, मी एवढं चांगलं वागून देखील. असं म्हणून नंदिनी आता स्वतःलाच दोष देऊ लागते की माझ्यापासून काव्याने एवढं मोठं सत्य लपवायला नको होतं. त्यानंतर ती म्हणते हरली आहे मी, आज पूर्ण सगळ्या नात्यांमध्ये हरली आहे. तर आता हा सगळा धक्का काही नंदिनीला सहन होत नाही. तिला हा खूप मोठा शॉक बसलेला असतो. ती आता डोळे बंद करून घेत आणि तिला अचानकच चक्कर येते. तेव्हा तो नंदिनी असं खूपच जोरात ओरडतो. त्यानंतर हे सगळं काही जीवाचं आता स्वप्न असतं, हा त्याचा सगळा काही झालेला भास असतो. आत्तापर्यंत जे काही घडलं ते काहीही घडलेलं नसतं, हे सगळं काही फक्त जीवाचं स्वप्न असतं. आणि मग तो आता समोर पाहतो आणि नंदिनी असं मोठ्याने ओरडतो. तेव्हा नंदिनी, काव्या, पार्थ हे खूपच घाबरतात. नक्की अचानक जीवाला नंदिनी असं हाक मारायला झालं तरी काय? तेव्हा नंदिनीच्या काळजाचा एका क्षणी ठोकाच चुकतो आणि ती विचारते काय झालं जीवा तुम्हाला अचानक? अहो, झालं काय? सगळं ठीक आहे ना? तेव्हा जीवा म्हणतो हो, सगळं काही ठीक आहे. मग नंदिनी म्हणते पाणी घ्या बरं तुम्ही. तेव्हा तो म्हणतो नको नको, मला पाणी वगैरे काहीही नको. तर नंदिनीला अशी हाक मारल्यानंतर काव्या इकडे त्याच्याकडे पाहतच राहते की अचानक याला काय झालं. त्यानंतर आता जीवाची बोबडीच वळते, त्याला काय सांगावं कळत नाही, काय बोलावं तेही कळत नाही. मग नंतर तो म्हणतो मी ना एक भयंकर स्वप्न पाहिलं, त्यात तुला ना, असं म्हणून तो आता थांबतो. तर काव्या विचारते काय काय झालं नक्की माझ्या नंदिनी ताईला, ते सांगा बरं अगोदर. तेव्हा तो आता घाबरतच म्हणतो की नाही, काहीच नाही. त्यानंतर पार्थ हसतो आणि म्हणतो अरे तुझ्या बायकोला काहीही झालेलं नाहीये, ती अगदी ठणठणीत आहे. त्या दोघीही बहिणी गप्पा मारत बसल्यात, दिसत नाही का तुला? मग आता असं म्हणून सगळेजण त्याच्यावर हसतात. तर काव्याकडे जीवा हळूच मागे वळून पाहतो, कारण काव्याला माहीत असतं की याला काहीतरी झालेलं आहे आणि हा खूप घाबरलेला आहे. त्यावेळी आता नंदिनी सुद्धा काळजीत पडते नक्की काय झालं असेल जीवाला. पण जीवा आता एकदमच पुढे पाहतो आणि आपला शांत बसतो. दुसरीकडे मानिनी रूममध्ये असते, तिने आपला चेहरा स्वच्छ धुतलेला असतो. तेवढ्यातच वसू तेथे येते आणि विचारते की काय गं मानिनी, येऊ का रूममध्ये? तेव्हा मानिनी म्हणते अहो 1 मिनिट वहिनी, असं का विचारताय, परमिशन का मागताय तुम्ही? तेव्हा ती आतमध्ये येते आणि मानिनीकडे पाहत विचारते काय ग, काय लावलंय काय तू चेहऱ्याला, कारण किती ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावर बघ ना. मग मानिनी म्हणते काही नाही हो वहिनी, आज खूप दिवसानंतर निवांत आहे ना, म्हणून जरा फेस पॅक लावला आणि काकडी सुद्धा डोळ्यांवर ठेवली आणि निवांत पडले होते. तेव्हा वसू म्हणते वा, एकदम मस्त हा. तेव्हा मानिनी हसतच म्हणते घरामध्ये सुद्धा एकदम शांत शांत आहे ना. तेव्हा वसू टोमणा मारते आणि म्हणते आता तरी शांत शांत आहे, पुढचं पुढे बघू काय झालंय. तेव्हा मानिनी विचारते काय हो वसूताई, तुम्ही काही म्हणालात का? त्यावेळी वसू म्हणते काय, मी कुठे काय म्हणाले? अगं मी असं विचारायला आले होते की संध्याकाळचं नक्की काय बेत आहे. तेव्हा मानिनी विचारते जेवणाचा. मग आता वसू म्हणते हो. तर मानिनी सांगते अजून काही खास ठरवलेलं नाहीये. तेव्हा वसू म्हणते मी अगोदरच सांगते आज मंजूला हुकी आलीये स्वयंपाक करायची. मग मानिनी आश्चर्याने विचारते काय, बापरे, नको नको वसूताई, तुम्ही काहीही करा पण मंजूताईंना स्वयंपाक करायला नका सांगू. तेव्हा वसू म्हणते अगं कळतंय मानिनी, मला कळतंय. अगं मला काय म्हणत होती माहितीये का, तिच्याकडे ना म्हणे कुठली तरी एक नवीन रेसिपी आहे, ती तिला ट्राय आउट करायची आहे.
हां, काय म्हणत होती बरं? स्ट्रॉबेरी घातलेली बिर्याणी. आणि डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, नको नको आई गं, मला नकोच आहे ही. कारण आत्ताच आठवलं तरी कसं तरी होतंय. मग मानिनी पुढे म्हणते, अहो तुम्हाला आठवतंय का, साधं पिठलं करायचं होतं तर त्यामध्ये सुद्धा काजू वगैरे घालून काहीतरी बनवलं होतं वेगळा पदार्थ. तेव्हा आता वसू म्हणते, हो आठवतंय मला. आणि एकदा मला काय म्हणाली होती माहितीये? अगं ताई, थालीपीठामध्ये थोडेसे मटार घालते, तेवढंच काहीतरी जरा वेगळं, असं म्हणून दोघीही हसतात. तेव्हा मानिनी म्हणते, वसुताई आता तुम्ही ऐका, मंजूताई स्वयंपाकघरात शिरायच्या आत मीच स्वयंपाकघरामध्ये शिरते. तेव्हा वसू म्हणते, तू कुठे जातीयेस? आज जर तुला वेळ मिळाला असेल ना तर तू आराम कर बरं अगोदर. चल ये आता, बस इकडे, असं म्हणून वसू तिला खुर्चीत बसवते. दुसरीकडे काव्या गाडीत बसून बोर झालेली असते आणि म्हणते, अहो पार्थ, अजून किती वेळ आहे हो तुमचं फार्म हाऊस यायला? मग पार्थ सांगतो की फक्त 10 मिनिट राहिले आहेत. तेव्हा जीवाला आता खूपच टेन्शन येतं आणि तो मागे काव्याकडे पाहत असतो. मग काव्या म्हणते, फक्त 10 मिनिट आहे ना, मग पळवा की गाडी, किती स्लो चालवताय हो तुम्ही गाडी, कारण ऑलरेडी खूप उशीर झालाय, त्यात अजून उशीर व्हायला नको, असं म्हणून ती जीवाकडे पाहते. पार्थ विचारतो, काय म्हणालात तुम्ही? मग नंदिनी दोघांकडे पाहून हसते. त्यावेळी काव्या म्हणते, अहो तसं नाही हो, तुमचं पनवेलचं जे फार्म हाऊस आहे ना ते पाहायला मी खूपच एक्सायटेड आहे म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. मग नंदिनी म्हणते, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे. हे असं झालंय, मी कधी एकदा फार्म हाऊस पाहिल. ती पार्थ सांगतो, तुम्हाला माहिती आहे त्या फार्म हाऊसमध्ये पाहण्यासारखं काय आहे? तर जीवाची रूम. तेव्हा आता जीवा घाबरतो. मग नंदिनी विचारते, खरंच? त्यावेळी पार्थ म्हणतो, काय मस्त सेटअप करून ठेवलाय त्याने, काय जीवा, हो ना, असं हसतच तो विचारतो. तर आता जीवाकडे या प्रश्नाचंच उत्तर नसतं. मग आता नंदिनी म्हणते, अच्छा असं असेल ना तर मी सुद्धा जीवांची रूम पाहण्यासाठी खूपच एक्सायटेड आहे. तेव्हा काव्या म्हणते, मी सुद्धा. मग आता जीवालाच धक्का बसतो आणि तो पुन्हा हळूच काव्याकडे पाहतो. त्यावेळी आता जीवा एकदमच टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो, नाही नाही म्हणता फक्त 10 मिनिट उरले आहेत फार्म हाऊस यायला. आता हे मरण ना अगदी गळ्याशी आलंय माझ्या. आता तिथे सगळे पोहोचल्यानंतर नक्की काय होणार आहे, असं म्हणून जीवा आपलं डोकं पाठीमागे टेकवतो. त्याला खूपच भीती वाटू लागते. मग त्याच्या मनाची तगमग फक्त आणि फक्त काव्याला समजत असते, कारण आता तिला माहीत असतं की त्या रूममधलं सिक्रेट काय आहे. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये फार्म हाऊस आल्या आल्या जीवा आता खाली उतरतो आणि धावतच पुढे जातो. तेव्हा नंदिनी विचारते, काय झालं, हे एवढे धावत धावत आतमध्ये का गेले? तर आता काव्या म्हणते, हो कळेल ना तुम्हाला. मग सगळेच जण तिच्याकडे पाहतात. तर दुसरीकडे मिथून हा रूममध्ये असतो, तर जीवा तितक्यात तेथे जातो. दुसरीकडे गुरुजी मानिनीला सांगतात, जे अटळ आहे ते होणारच, जे सत्य आहे ते बाहेर येणारच. सर्वजण आता जीवा पाठोपाठ इकडे येऊ लागतात. मग रूममध्ये जाताच आता जीवालाच ते पाहून सगळं धक्का बसतो. त्यानंतर काव्या म्हणते की आता सगळ्यांना सगळं समजणारच. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.